मंडळी, आपल्या हॉल क्रेज चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो फायनली वेडिंग कलेक्शन स्टार्ट झालेलं आहे आपल्या हॉल क्रेज चॅनलवरचं आणि असेच छान छान कलेक्शन तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे, जे ओव्हरऑल पूर्ण वेडिंगचं कलेक्शन राहणार आहे आणि सगळ्या वेडिंगमध्ये तुम्हाला यूज राहील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड सर्कलसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येकाला या व्हिडिओचा आणि या प्रॉडक्टचा उपयोग व्हायला हवं. सो आजचं जे कलेक्शन आहे ते आहे स्पेशल पैठणी साडीचं कलेक्शन. मुद्दाम हा एक कलेक्शन मी इन्क्लूड केला आहे, कारण आजच्या काळामध्ये, आजच्या ड्युरेशनमध्ये इव्हन ब्राईड जरी असेल तरी पण पैठणी साडीला खूप जास्त प्राधान्य दिला जातो. कारण एक सिम्पल लुकमध्ये सिम्पल साडी जरी आपण पैठणी वेअर केली तरी पण त्याचं जे लुक आहे खूप जास्त एनहान्स होऊन येतो आणि त्याचसोबत आपले जे महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे त्यासोबत जर त्याचं छान कॉम्बिनेशन जर केलं तर खूप सुंदर लुक उठून दिसतो. सो म्हणूनच मुद्दाम पैठणी साडीचं स्पेशल इन्क्लुडेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करत आहे. मला खूप जास्त आवडतं पैठणी घालायला, कारण एकदम सिम्पल आणि सोबर लुक देणारं आणि थोडंसं युनिक आणि सगळ्या प्रकारचे कलर्स या साड्यांमध्ये अवेलेबल असतात. इंग्लिश कलरसुद्धा अवेलेबल असतात, डार्क कलरमध्ये पण अवेलेबल असतात. वेगवेगळे काठपदरचे जे खूप भरपूर पॅटर्न्स यामध्ये अवेलेबल असतात. आपले पदरमध्ये जे व्हेरायटी येतात, पदरवर गेलेली जी डिझाईन असते ती पण भरपूर प्रमाणामध्ये असते यामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रेफर्ड केली जाणारी ही सगळ्यात जास्त प्रेफर्ड केली जाणारी साडी म्हणजे पैठणी साडी. सो त्यामधली पहिली साडी आहे. सो त्यामधली पहिली जी साडी आहे मला AN क्रिएशन कडून रिसीव्ह झाली आहे. ही आहे बनारसी सिल्कमध्ये. थोडं वेगळं पॅटर्न आहे, प्रॉपर पैठणीमध्ये नाही आहे. सो काही जी साड्या पूर्ण प्रॉपर पैठणीमध्ये, थोडे 2-3 वेगवेगळ्या पॅटर्नच्या मी साड्या आजच्या कलेक्शनमध्ये इन्क्लूड केली. AN क्रिएशन कडून रिसीव्ह झालेली आहे. बनारसी सिल्कमधली साडी आहे. टोटल ज्या साडी आहेत त्या सिल्कमधल्या आहेत. तिची रामा ग्रीन कलरची साडी मला रिसीव्ह झालेली आहे. पूर्ण साडीवर एकच कलर दिलेला आहे. बॉर्डर ब्लू कलरमध्ये आणि सिल्वर कलर टोन यामध्ये प्रोव्हाइड केला आहे. छान फ्लॉवर प्रिंट यामध्ये दिलेली आहे. गोल्डन कलरचे स्ट्रिप्स पूर्ण साडीवर प्रोव्हाइड केलेले आहे. छान कलर आहे, फ्रेश आहे आणि कापडची क्वालिटी आणि जो प्रॉडक्ट मला रिसीव्ह झालेला अगदी हाय क्वालिटीमध्ये रिसीव्ह झालेला आहे. बिलीव्ह नाही करू शकणार, एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढं छान. म्हणजे मी लिटरली या साड्यांच्या प्रेमात पडलेली आहे. जेव्हा मला या साड्या रिसीव्ह झाल्या मला विश्वास नव्हता की एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढ्या छान क्वालिटीचं साड्या मिळू शकतात. अशा पद्धतीचं ब्रोकेडचं बॉर्डर त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. छान हायलाईट करण्यासाठी रेड कलरचे फ्लॉवर्स प्रोव्हाइड केलेले आहे. पूर्ण सिल्वर बॉर्डर आहे. छान वाटतंय अगदी बघताना आणि जो ओव्हरऑल कलर कॉम्बिनेशन त्यांनी क्रिएट केलेला खूप अगदी व्यवस्थित केलेला आहे. हा आहे या साडीचा पदरचा भाग. पूर्ण सिल्वर कलरमध्ये त्यांनी तयार केलेली ही साडी आहे. छान डार्क कलरमध्ये फ्लॉवरची प्रिंट यावर तयार केली गेलेली आहे. अगदी व्यवस्थित दिसते. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि एवढं सॉफ्ट कापड एवढ्या कमी प्राईजमध्ये अनबिलिव्हेबल आहे. लिटरली अनबिलिव्हेबल आहे. एवढा जनरली असतात ना ज्या खूप महाग साड्या असतात त्यांचा सुद्धा कापड खूप कडक असतो, जे घालण्यामध्ये अगदी अनकम्फर्टेबल असतात. पण खूप सुंदर पद्धतीने साडी मला रिसीव्ह झालेली आहे. अशा पद्धतीचं ब्लाऊजचं कापड प्रोव्हाइड केलेलं आहे. सो ज्या पद्धतीचा पदर दिलेला आहे त्याच पद्धतीचं ब्लाऊजचं साईड दिलेलं आहे. फक्त यावर अगदी मिनिमम असं डिझाईन तयार केलेली आहे. 3 पॅचेस यांनी प्रोव्हाइड केले आहेत या पद्धतीचे ब्लाऊजचं कापड. त्यानंतर सेकंड जी साडी आहे ती पूर्ण पैठणी साडी आहे. पैठणी साडीमध्ये पण भरपूर कलेक्शन येतात आणि आता छान वेडिंगचं सीझन सुरू होत आहे, जे माझं फेवराईट आहे. कारण एकदा असं वेडिंगचं सीझन सुरू झालं की छान खरेदी असते, त्यानंतर एन्जॉयमेंट असतं, हळदीचा प्रोग्राम असतो आणि या सगळ्यांसाठी कुठे ना कुठे आपलं शॉपिंग एका साईडला सुरू असते. सो त्याच दृष्टिकोनातून हे मी कलेक्शन आज तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. आणि अशी पर्पल कलरची साडी मला रिसीव्ह झालेली आहे. पैठणीमध्ये पर्पल कलरची साडी मला रिसीव्ह झालेली आहे. थोडंसं धूप छावमध्ये ही साडी आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर पर्पलिश आहे. कॅमेरामध्ये थोडं फेंट वाटतंय पण थोडी डार्क पर्पलमध्ये आहे. आणि धूप छाव कापडचं जे टाईप आहे ते आहे धूपछाव. 2 कलरमध्ये साडी वॅरी होत आहे. एक पर्पल दिसतोय आणि दुसऱ्या साईडनी जर बघितलं तर थोडंसं रेडिश टोन साडीमध्ये इन्क्लूड केलेला आहे. पूर्ण ओव्हरऑल साडीला अशा पद्धतीचे बुट्टे प्रोव्हाइड केलेले आहेत. साडीची क्वालिटी अप्रतिम आहे, अप्रतिम. 10 आउट ऑफ 10 देऊ शकतो आपण. एवढं सुंदर क्वालिटी साडीची प्रोव्हाइड केलेली आहे. अगदी सॉफ्ट सिल्कमध्ये साडी बनवलेली आहे.
छान मुनिया बॉर्डर प्रोव्हाइड केलेली आहे, जे पैठणीमध्ये खूप जास्त फेमस असते. यामध्ये 2 ते 3 प्रकारच्या बॉर्डर्स पैठणीमध्ये इन्क्लूड असतात. जसे यामध्ये सिंगल मुनिया बॉर्डर दिलेली आहे, यामध्ये डबल आणि ट्रिपल सुद्धा असतात. जसे सिंगल मुनिया बॉर्डर दिली आहे, यामध्ये पुन्हा कंटिन्युएशनमध्ये 3 बॉर्डर सुद्धा किंवा 2 बॉर्डर सुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. ते पण साडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो मी सिंगल बॉर्डर मध्ये मागवलेली आहे. या साडीच्या पदरावर जरी उवनचं वर्क केलेलं आहे, या पद्धतीचं छान गोल्डनवर, ॲक्च्युली प्रॉपर गोल्डन आहे, थोडंसं कॉपरिश गोल्ड असल्यामुळे अगदी व्यवस्थित वाटत आहे. नाहीतर थोड्याशा हलक्या क्वालिटीच्या साड्या असतात त्यावर त्या ज्या पैठण्या असतात ते खूप पिवळसर वाटतात, बघताना अगदी व्यवस्थित वाटत. पल्लूवर जरी उवनचं वर्क केलेलं आहे आणि छान मुनिया बॉर्डरने कंप्लीट केलेली आहे. पूर्ण ओव्हरऑल बॉर्डर जी दिली आहे ती मुनिया बॉर्डर दिलेली आहे आणि छान फ्लॉवर प्रिंट वगैरे केलेली आहे. अशा पद्धतीचे लटकन्स दिलेले आहेत, ते पण अगदी व्यवस्थित क्वालिटीमध्ये आहे. साडी जे असतात त्यामध्ये प्लेन ब्लाऊज असतात, पण यामध्ये पूर्ण प्रॉपर ब्रोकेडचं ब्लाऊज केलेला आहे अशा पद्धतीचा, जो पूर्ण कॉन्ट्रास्टमध्ये जाऊ शकतो. कारण पूर्ण साडी प्लेन असल्यामुळे अशा पद्धतीचे जे पूर्ण भरीव जे ब्लाऊज असतात खूप व्यवस्थित उठून दिसतात. आपलं सेकंड कलेक्शन जे प्रॉपर पैठणीचं कलेक्शन मधलीच आहे, पण थोडं वेगळं पॅटर्न आहे. सो ही आहे नारायणपट्टा पैठणी म्हणून खूप फेमस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. सो या पद्धतीची मला ही साडी रिसीव झाली आहे. थोडंसं इंग्लिश कलर आहे, सॉफ्ट सिल्क मधले ही साडी मला रिसीव झालेली आहे. अशा पद्धतीचं काय म्हणतो थोडंसं माती कलर आहे आणि छान कॉपर असे बुट्टे पूर्ण ओव्हरऑल साडीवर दिलेले आहेत आणि याला हायलाईट करण्यासाठी छान मोरपंखी कलरची बॉर्डर दिलेली आहे. ही साडी भरपूर ट्रेंडवर सुरू आहे, इंस्टाग्रामवर वगैरे. सो मला फायनली ही मिशोवर मिळाली आणि खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे. सो ही आहे या साडीची बॉर्डर, छान कॉपरमध्ये कलर कॉम्बिनेशन केलेला आहे आणि मोरपंखी कलर सोबत. सो ओव्हरऑल साडी पूर्ण सिंगल कलरमध्ये दिलेली आहे. क्वालिटी पण अगदी व्यवस्थित आहे. हे आहे पदरचा भाग. सो पूर्ण ब्रोकेडचं पदरचा भाग दिलेला आहे. छान भरीव असं पदरचा भाग त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. यासोबत ब्लाऊज पीस सेम बॉर्डर कलरमध्ये रिसीव झालेला आहे. सो हे आहे याचं ब्लाऊज पीसचं कापड. बुट्टे बुट्टे दिलेले आहेत. सो कॉपर कलरमध्ये बुट्टे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि स्लीव्हसाठी सेपरेट बॉर्डर सुद्धा यावर दिलेली आहे. त्या कलेक्शनमधली माझी सगळ्यात फेवरेट आणि बघता क्षणी खूप जास्त मला आवडली होती. ग्रीन कलरची साडी मला रिसीव झालेली आहे. धूप साव कापड आहे यामध्ये. थोडंसं ग्रीन आणि रेड कलरचं टोन तुम्ही बघू शकता. याच ठिकाणी रेड कलरचं दिसत आहे, जर स्ट्रेट ठेवलं तर पूर्ण ग्रीन दिसत आहे आणि जेव्हा फोल्ड पडताय साडीला तेव्हा या ठिकाणी पूर्ण रेड कलरचं. सो ओव्हरऑल जे लुक येतो आहे घातल्यानंतर साडीचं खूप अप्रतिम येतो आहे आणि आजच्या कलेक्शनमधली माझी अगदी फेवरेट साडी आहे. छान आहे, थोडंसं काय म्हणू शकतो एक ट्रान्सपरन्सी लुक या साडीमध्ये आहे, त्यामुळे अगदी इझिली साडी अंगावर घातल्या जात आहे. छान राणी पिंक कलरची बॉर्डर दिलेली आहे पूर्ण ओव्हरऑल साडीला. ओव्हरऑल साडी पूर्ण मधात गोल्डन कलरचे बुट्टे प्रोव्हाइड केलेले आहेत. राणी पिंक कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन पूर्ण ओव्हरऑल साडीवर दिलेलं आहे. हे आहे या साडीचं पदरचं भाग. सो अशा पद्धतीचं राणी पिंक कलरचं पदर दिलेला आहे आणि सेम बुटे यावर सुद्धा दिले. कापड प्रोव्हाइड केलेलं आहे राणी पिंक कलर वेडिंगसाठी तर अगदी परफेक्ट साडी आहे. खूप वजनाला हलकी आहे, इझिली घातल्यानंतर अंगावर छान चापून चुपून बसते. आजच्या कलेक्शनमधली लास्ट साडी म्हणजे जी मी वेअर केलेली आहे, पर्पल कलरची साडी आहे. पूर्ण ओव्हरऑल जी साडी आहे पूर्ण कॉटन सिल्कमध्ये या पद्धतीचं बॉर्डर प्रोव्हाइड केलेले आहे. छान सिल्वर गोल्डन कलरचं, प्रॉपर गोल्डन पण नाही म्हणू शकत आणि प्रॉपर सिल्वर पण नाही, छान 2 कलरचं कॉम्बिनेशन करून छान बॉर्डर तयार केली आहे. कलर खूप अप्रतिम आहे साडीचा. डार्क पर्पल सोबत, डार्क पर्पलच्या टॉप सोबत मी याला वेअर केलेला आहे वेल्वेटच्या ब्लाऊज सोबत. सो ओव्हरऑल जे साडीचं लुक आहे खूप व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित चापून चुपून बसलेली साडी. या पद्धतीचं पदर प्रोव्हाइड केलेला आहे, जे कुठे ना कुठे थोडंसं वेडिंगच्या रिलेटेड गोष्टी यावर प्रिंट केल्या गेलेल्या आहेत. सो ओव्हरऑल जी साडी आहे खूप छान वाटत आहे मला घातल्यानंतर. टसल्स प्रोव्हाइड केलेलं आहे. सो ओव्हरऑल जी साडी आहे खूप छान आहे. पूर्ण साडीमध्ये फ्लॉवर प्रिंट दिलेली आहे, मधामधात अशा पद्धतीचे बुट्टे त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. आता आपलं स्पेशल वेडिंगसाठी पैठणी कलेक्शन, यामध्ये काही मी बनारसी सिल्कच्या साड्या इन्क्लूड केलेल्या आहेत. जे कापडची क्वालिटी आहे ॲज पर प्राईस अप्रतिम आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा.
जेवढ्या पण साड्या आहेत मी सगळ्या वेअर करून बघितल्या, त्यामुळे मी पर्सनली सांगू शकते की कुठली साडी कशा पद्धतीने अंगावर बसते आहे. क्वालिटीमध्ये या साड्या रिसीव झालेल्या आहेत, अगदी अप्रतिम. कुणी जर बघितलं तर कुणी म्हणू शकत नाही की या ऑनलाईन साड्या आहेत. एवढ्या व्यवस्थित क्वालिटीमध्ये मिशोने प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सो या सगळ्यांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. एकदा नक्की जाऊन चेकआउट करून बघा, एकदा नक्की बघा, खूप छान आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड सर्कल सोबत नक्की शेअर करा. सो भेटू आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. बाय बाय.